कोणता माठ चांगला? काळा, लाल की पांढरा? कोणत्या माठात पाणी थंडगार राहतं? उन्हाळा सुरू झाला असून गारेगार पाणी पिण्यासाठी तुम्ही जर माठ घेण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण होणार आहे, कारण उन्हाळ्यामध्ये माठाचा आपण सर्रास वापर करतो, पण नेमका आपल्या शरीरासाठी कोणता माठातलं पाणी हे जास्त चांगलं राहील तेही तुम्हाला जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे माठ खरेदी करण्याच्या आधी हा व्हिडिओ नक्की बघा आणि नंतरच तुम्ही माठ खरेदी करायला जा. उष्मापासून दिलासा मिळावा ना, यासाठी घरामध्ये पंखा, कूलर, एसीचा सर्रास वापर केला जातो आणि उन्हाळ्यात तहान शमवण्यासाठी थंड पाणी प्यायलं जातं. आता काही जण पाणी थंड करण्यासाठी फ्रीजचा वापर करतात आणि बहुतांश जण आजही पारंपरिक माठांचा वापर करतात. उन्हाळा सुरू होताच बाजारात माठ खरेदीसाठी लगबग सुरू होते. पूर्वी घरोघरी असणारे माठ आता इतर पर्याय उपलब्ध झाल्याने नियमितपणे वापरण्याचा प्रमाण कमी झालं आहे. मात्र उन्हाळ्यात आवर्जून त्याचा वापर केला जातो. बाजारात आपल्याला काळे, लाल आणि पांढऱ्या रंगाचे माठ पाहायला मिळतात. आता या तिन्ही प्रकारच्या माठांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. त्यापैकी नेमका कोणता माठ खरेदी करावा असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण होतो. काळा, लाल आणि पांढरा यापैकी कोणता माठ आरोग्यासाठी चांगला ते जाणून घेऊया आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे सगळ्यांना सुद्धा शेअर करा. पूर्वी घरोघरी लहान ते मध्यम आकाराचे माठ असत. गेल्या काही वर्षात फ्रीज, कूलरसारखे पर्याय उपलब्ध झाल्याने साहजिकच माठाचा वापर कमी झाला. पूर्वी पाणी साठवण्यासाठी मातीचे मोठ्या आकाराचे माठ किंवा त्याला रांजण असं म्हटलं जायचं. आता विविध धातूंची किंवा प्लास्टिकची भांडी पाणी साठवण्यासाठी वापरली जातात. पूर्वी घरोघरी काळ्या रंगाचे माठ वापरले जात. आता काळ्यासह लाल आणि पांढऱ्या रंगाचेही माठ पाहायला मिळतात. त्यामुळे यापैकी कोणता माठ चांगला हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. पारंपरिक माठाचं स्वरूप आता काहीसं बदललं आहे. आता माठाला झाकण आणि नळही असतो. त्याचप्रमाणे नक्षीदार माठही बाजारात उपलब्ध असतात. काळ्या रंगाच्या माठाव्यतिरिक्त पांढऱ्या रंगाचे नक्षीदार माठही बाजारात पाहायला मिळतात. हे माठ आकर्षक दिसतात. ते चिनी मातीपासून बनवलेले असतात. त्यात काही प्रमाणात सिमेंट मिसळलेलं असण्याची शक्यता असते. आता हे माठ बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जातात. नैसर्गिक काळ्या रंगाच्या माठात ज्या प्रमाणात पाणी थंड होतं त्या तुलनेत पांढऱ्या रंगाच्या माठात पाणी थंड होत नाही. थंडगार पाणी हवं असेल तर पांढऱ्या रंगाचे माठ फारसे उपयुक्त ठरतील असं नाही. कमी थंड पाणी हवं असेल तर हे माठ वापरायला काहीच हरकत नाही. आपल्याकडे पूर्वापार काळ्या रंगाचे माठ सर्रास वापरले जातात. काळ्या मातीच्या माठात पाणी चांगलं थंडगार होतं असा अनुभव आहे. आणि या काळ्या मातीची जी काही माती आहे ती काळ्या खडकापासून उपलब्ध होते. ही माती सगळीकडेच उपलब्ध असते. त्यामुळे माठाच्या निर्मितीसाठी ही माती नैसर्गिकरित्या चांगली असते आणि त्यामुळे नैसर्गिक थंड पाण्याचा अनुभव घेण्यासाठी काळ्या रंगाचा माठ अवश्य खरेदी करावा. आता लाल मातीचे माठही बाजारात दिसतात. हे माठ लाल मातीपासून तयार केलेले असतात. जसं की विटा तयार करण्यासाठी जी माती वापरली जाते तिचा वापर माठ बनवण्यासाठी देखील केला जातो. वेगवेगळी डिझाईन्स आणि घाट असलेले तसंच नळ, झाकण असलेले माठ लक्ष लगेच वेधून घेत असतात. या लाल माठात पाणी साधारण गार म्हणजेच तुलनेने कमी गार होत असते. त्यामुळे जास्त थंड पाणी नको असेल तर लाल माठ खरेदी करू शकता. एकंदरीत विचार करता उन्हाळ्याच्या काहिलीत पाणी थंड करण्यासाठी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या माठाऐवजी काळ्या रंगाच्या माठाला प्राधान्य दिलं तर अतिउत्तम. आता आपण जाणून घेऊयात की या काळ्या माठाचे अजून काय काय फायदे होतात, जेणेकरून तुम्ही खरेदी करताना तुम्हाला अगदी तुमच्या डोक्यामध्ये राहील की मला काळाच माठ घ्यायचा आहे. माठातलं पाणी प्यायल्याने तुम्हाला टॉन्सिल, सर्दी यासारख्या समस्या होणारच नाहीत. आता फ्रीजचं थंड पाणी आपण प्यायलं तर घसा नक्की दुखतो,
पण माठातलं पाणी प्यायल्याने असं काहीच होत नाही. त्यामुळे माठातलं पाणी पिऊन गळ्याला अगदी आराम मिळतो. उष्माघातापासून संरक्षण मिळवण्यासाठी माठाचे पाणी पिणे अगदी फायद्याचे ठरते. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही आणि फ्रीजचे थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान पटकन भागते. पण माठातलं पाणी पिलं की आपण भरपूर पितो आणि माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे, जीवनसत्वसुद्धा मिळतात. आता उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातल्या पाण्यामुळे नक्की आराम मिळतो. माठाचे पाणी पोटाची उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते. तसेच ते प्यायल्याने गॅससारख्या समस्यापासूनही आराम मिळतो. पोटाशी संबंधित अनेक समस्यासुद्धा दूर होतात. माठाचे पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास खूप मदत मिळते. खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठाचे पाणी प्यायल्यामुळे कमी होत असते. त्याचबरोबर माठातले पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्यासुद्धा दूर होतात, जसे की फोड, मुरूम आणि मुरुमांपासून आराम मिळतो. तसेच त्वचाही चमकदार होते. मातीत शुद्ध करण्याचे गुणधर्म असतात. माती विषारी द्रव्ये शोषून घेते आणि त्यामुळे तुम्ही अनेक आजारापासून जे आहे अगदी दूर राहता. म्हणून उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी माठातले पाणी आपण अवश्य प्यायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही कोणताही माठ घेतला तर तो अगदी मातीपासून बनलेला असतो. त्यामुळे मातीच्या भांड्यात हवामानानुसार पाणी असते. ही एक गुणवत्ता इतर कोणत्याच भांड्यात नसते. त्यामुळे माती नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असल्याने शरीरात pH शिल्लक ठेवण्यास मदत करते आणि आम्लता आणि गॅस्ट्रोनॉमिक वेदनासुद्धा कमी होत असतात. मातीच्या ह्या ज्या काळ्या मातीची भांडी आहेत, म्हणजे जे मडकं आहे, आपण जो माठ घेणार आहोत त्या मातीच्या भांड्यातील खनिजामुळे पचनशक्तीसुद्धा सुधारण्यासाठी खूप मदत मिळत असते. तसेच गर्भवती महिला किंवा लहान मुले यांनी माठातील पाणी प्यायले तर त्यांना काही त्रास होत नाही. मुळातच मातीमध्ये औषधी गुण असतातच. त्यामुळे त्यातील पाण्यातला एक निराळा स्वाद, गोडसर चव येते आणि हे शुद्ध पाणी आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवते. माठाला छोटी छोटी छिद्र असतात, ती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत. पाणी थंड होणे हे बाष्पीकरण क्रियेवर अवलंबून आहे. जितके बाष्पीकरण जास्त होते तेवढे पाणी जास्त थंड होते. म्हणून माठाच्या खाली पाणी झिरपत असते. आता बाष्पीकरण होण्यासाठी माठ सगळी उष्णता आपल्याकडे खेचून घेते व पाणी थंड करते. म्हणजेच अगदी नैसर्गिकरित्या हे पाणी थंड होतं. तर मला असं वाटतंय तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला कोणता माठ खरेदी करायचा आहे, तुमच्या आरोग्यासाठी कोणता माठ फायद्याचा आहे. तुम्हाला जर जास्त थंड पाणी पाहिजे असेल तर तुम्ही कोणता माठ घ्यायला हवा, कमी थंड पाणी पाहिजे असेल तर तुम्ही कोणता माठ घ्यायला हवा. तर हे असे माठातील गुण आहेत आणि परदेशातील लोकांनाही आपल्या या कलेचं फार आकर्षण असतं. आता माठामध्ये खूपच निरनिराळे प्रकार आले आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मी शेअर केला पाहिजे, कारण आता सगळे माठ खरेदीला नक्की जाणार आहेत मार्चमध्ये. त्यामुळे पटकन मी हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्यासोबत ही पूर्ण माहिती शेअर केलेली आहे. तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल आणि महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला तर मग मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा माठाचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. माठा कसा स्वच्छ करायचा, त्याचबरोबर त्यामधलं पाणी जास्त थंड राहण्यासाठी काय करावं, हे सगळ्यावरती कालच व्हिडिओ बनवला आहे. पटकन जाऊन तुम्ही नक्की बघा. चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.